शिवराय मित्रांनो, तुम्ही आज बघू शकता आज आमची एक्साइटमेंट खूपच होती, कारण की आम्ही आज आमच्या लाडक्या बाप्पाकडे मुंबईला जात आहे. तर आम्ही ठाण्यातून निघतोच, आमचे मित्र वगैरे बघू शकता. ट्रेनमध्ये तर खूपच गर्दी होती. पुढे पुढे आम्हाला जसं बसं जायला मिळालं. पहिलं आम्ही गेलो गणपती बाप्पाकडे. तर पहिले आम्ही गेलो लोअर परेलच्या महाराजाकडे. तर बघू शकता आमचा बाप्पा किती थाटात बसलाय आणि डेकोरेशन असं बघून आम्हाला एवढी सॉलिड मजा आली ना, केदारनाथचा बाप्पाच वाटत होता. त्याच्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या गल्लीत दुसरा बाप्पा बघायला. त्याच्यानंतर हा बाप्पा तर खूपच सुरेख होता. सगळे इथे लाईन लावलेली फोटो काढण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो खेतवाडीत. तर तुम्ही बघू शकता स्टेशन तर खूप समसम होता. कसे बसे आम्ही बसलो आणि खेतवाडीत पोचलो देखील. तर आम्ही खेतवाडीत पोचतो. पण आम्हाला एक्साइटमेंट होती तर खेतवाडीच्या बाप्पाला बघायचे. कारण की जे मोबाईलमध्ये बघणं आणि रियालिटीमध्ये समोर बघणं ही मजाच वेगळी असते. तर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला पण देखील खूप आनंद झाला असेल. तर तसेच आम्ही खेतवाडीच्या नंतर दुसऱ्या गल्लीत बाप्पा बघितला. तो तर खूपच सुरेख आणि सुंदर दिसत होता. शकतात मुंबई म्हणा, लालबाग म्हणा, कुठे पण जा तिथे आपली गर्दी खूपच असते, कारण की मुंबईचं आणि ठाण्याचं प्रेम बाप्पाला खूप मिळतं. तसेच आमचे पुण्यातूनही काही रहिवासी येतात, कारण खास बाप्पा बघण्यासाठी. तर बघू शकतात आपला मल्हार बाप्पा पण वाटतो असाच. रोजच थाटात थाटात असतं. पण आम्हाला काय आता आपल्या बाप्पाचे पण काही दिवसच राहिलेत. तर तुम्हाला प्रश्न आलाच असेल की हा भाई खेतवाडीतच काय? खेतवाडीचेच गणपती एवढे सुरेख आणि सुंदर होते ना, की मूर्त्या बघूनच मन प्रसन्न झालं. तर हा पण बघा किती गणपती किती सुरेख आहे. आम्हाला नीट व्हिडिओ काढता नाही आली, कारण की स्टेबल नव्हती व्हिडिओत. कारण दुसऱ्या भक्तांची पण खूपच गर्दी होती. तर तुम्ही हा पानवाला बघू शकता. त्याची आम्हाला एक गंमतच वाटली, कारण की तो आमच्या मित्राचीच मजा घेत होता. तर ते झाल्यानंतर तो पुढे तर बघा कड़ा कड़ा बहुत फेमस। मुझे 4 मिले ना, फिर भी नाम बोल दो, नाम बोलने की बात, एक बार नाम बोल दो, बहुत बड़ा फेमस। एक फोटो निकालो इंस्टा पे, बोल ये मेरा भाई है, बड़ा भाई। बस क्या भाई है ना अपना, तू भाई है ना मेरा, तो एक पानी खिला फुकट में। गेलाच. तर आम्ही दुसऱ्या बाप्पाकडे पण वळलो. तिथं खूप मंडळाला हेट मिळत होता. त्या मंडळाचं असं म्हणणं होतं की आपल्या बायका वगैरे आपण सेफ राहण्यासाठी त्या गणपतीचा रूप घेतला होता. तर मुंबईचे सगळेच बाप्पा युनिकच असतात, कारण की आम्हाला त्यामधला युनिक हा बाप्पा खूप आवडला होता. भूत बंगल्यामध्ये आपल्या बाप्पाला स्थापन केलं होतं. yes yeah baby चल भूत काय बोलतोस? कसं आहेस? जेवलीस का? डेंजर चप्पल घालू बंगल्याचं तर बघितलंच तर भूत बंगल्यामध्ये हा आमचा बाप्पा असा लाडका स्थापन झाला होता. तर इथे पण खूप गर्दी होती आणि वाटतं सत्यनारायणची पूजा पण देखील उलटा भूत कुठे भूतात घाबरव सगळेच गणपती तर झाले, पण गल्ली गल्ली मोठे मोठे गणपतीचं विराजमान केलेलं तेही देवदर्शन करून आम्ही स्टेशनकडे वळतो. तर तुम्ही बघू शकतात का गणपती बघायला तर सगळे सुंदर असतात आणि सुरेख असतात. तसे आम्ही पुढे स्टेशनला गेलो. तर आम्ही तिथून गेलो स्टेशनला मरीन लाईन्सला जरा रेस्ट करण्यासाठी. तर मुंबई तर अर्धी झोपलेलीच होती, तर अर्धी काहीतरी देवदर्शनाला होती. तर आम्ही पण काहीतरी लोक मरीन्स लाईनला गेलो.
तर तुम्ही बघू शकता तर मरीन लाईन्सचा पण व्ह्यू काय भारी येतो. मला रात्रीचा आम्हाला नीट व्हिडिओ काढता आली नाही, तर बघितली तर मुंबईकर अर्धी इथं जागीच होती. मरीन्समध्ये जरा आम्ही बसलो आणि तिथून आम्ही चर्चगेटला गेलो. चर्चगेटमधून स्टेशनला आलो. स्टेशनवरून हॉटेलमध्ये जरा भूक लागलेली म्हणून खायला आलेलो, तर आम्ही व्हेज कोरियन राईस ऑर्डर केलेला सगळ्यांसाठी. तर आजचा ब्लॉग तर आम्ही इथेच संपवतोय. भेटूया पुन्हा बाप्पाच्या दर्शनाला.